अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच श्री गुरु प्रतिपदा. यंदा 2 फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी आहे गुरु प्रतिपदा. याच दिवशी श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले व श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात करंदळी वनात अवतार गुप्त ठेवला. प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांचा दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला. माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमादराने श्री गुरु प्रतिपदा असे संबोधले जाते. द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले. श्री गुरु प्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्व मोठ्या प्रमाणावर साजरी होते. या दिवशी दत्तगुरूंचे पूजन, नामस्मरण, मंत्र जप करणे शुभ मानले जाते. श्री नरसिंह सरस्वती महाराज गुरुचरित्राचे करते मानले जाते. श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे स्मरण म्हणून आवर्जून गुरुचरित्राचे पारायण हे करायचे आहे. गुरु प्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज करंदळी वनात गुप्त झाले. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या असे सांगितले जाते. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झाले आहेत. हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संध्याकाळी मुलांवरनं उतरवून टाका ही एक वस्तू. ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकट, विघ्न, दोष दूर होऊन आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू उतरवून टाकायची, कोणत्या वेळेत उतरवून टाकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. श्री नरसिंह सरस्वती महाराज हे श्री दत्तगुरूंचे अवतार आहेत. ह्या दिवशी त्यांचे नामस्मरण करावे व त्यांची सेवा करणं शुभ मानलं जातं. श्री नरसिंह सरस्वती महाराज यांच्याबरोबर श्री दत्तगुरू व स्वामी महाराजांची सुद्धा आपल्याला पूजानी सेवाही करायची आहे. आता तुमच्याकडे दत्तगुरूंचं, नरसिंह सरस्वती महाराजांचं किंवा स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना हळद, कुंकू, पिवळ्या रंगाची फुलं आवर्जून आपल्याला अर्पण करायची. तर ही फुलं अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची आहे. त्यानंतर आवर्जून आपल्याला व्रत हे ठेवायचं आहे. गुरुचरित्रातील 51 आणि 52 अध्याय आपल्याला पठण करायचं आहे. दुपारी आवर्जून आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य हा विशिष्ट असावा. वरण, भात, श्रावण घेवड्याची भाजी ही खूप महत्त्वाची आहे. चपाती व शिरा दाखवावा. संध्याकाळी बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. दुपारचा नैवेद्य आपण घरातील मंडळी ग्रहण करू शकतात, पण लाडूचा नैवेद्य दाखवल्यानंतर झाकून तसाच ठेवावा व दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून ग्रहण करावा. नैवेद्य व लाडू घरीच बनवावे. गुरु प्रतिपदेला गाणगापूर सोडताना भक्तांनी श्री गुरु महाराजांसोबत बेसनचे लाडू दिले. महाराज तर गाणगापूर मठातच गुप्त राहणार होते, पण भक्तांचा भाव पाहून त्यांनी प्रेमाचे लाडू बरोबर घेतले. म्हणूनच आवर्जून आपल्याला बेसनच्या लाडूचाच नैवेद्य हा महाराजांना दाखवायचा आहे. या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. नंतर गणपती बाप्पा, श्री दत्त गुरु महाराजांचा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती म्हणावी. सेवा करताना दुपारी 12 ते 12:30 या वेळेत करू नका, कारण ही स्वामी महाराजांची, दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते. तसेच सेवा 4च्या आत करावी.
जर तुमच्या इकडे स्वामी महाराजांचं मंदिर असेल, मठ असेल किंवा अगदी दत्तगुरूंचं मंदिर असेल, तर तिथे आवर्जून जाताना पिवळी फुलं, नारळ, तसेच नैवेद्यामध्ये तुम्ही बेसनचे लाडू घेऊन जाऊ शकतात किंवा आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला नैवेद्य हे घेऊन जायचं आहे. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे, पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. जर ते अभ्यास करत नसतील तर त्यांना हा उपाय केल्यामुळे केलेला अभ्यास लक्षात राहील, नोकरी व्यवसायामध्ये यश हे प्राप्त होणार आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी तुम्ही अगदी 6 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत करू शकतात. हा उपाय करण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे, विधिवत देवपूजाही करून घ्यायची नाही. त्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचं आहे. आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे. दिवा तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा घेतात, स्टीलचा, पितळेचा किंवा चांदीचा दिवा तुम्ही घ्यायचा. आता या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची आहे. तसेच आवर्जून या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे. आता आपल्याला एक पोटली तयार करायची. ही पोटली तयार करण्याकरता आपल्याला एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. हळदीवर आपल्याला 7 लवंगा आणि 7 काळी मिरीचे दाणे हे टाकायचे. ज्या लवंगा आणि काळी मिरी आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. आता तुमच्याकडे जर चांदीचं नाणं असेल तर त्यावर आपल्याला चांदीचं नाणं ठेवायचं किंवा आपल्याला एक 5 रुपयाचं नवीन नाणं ठेवायचं आहे. आता यावर आपल्याला थोडंसं गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला 11 वेळा जप हा करायचा आहे. आता या कपड्याची आपल्याला एक लहानशी पोटली बांधायची आहे. ही पोटली अशी बांधा की त्यातील वस्तू बाहेर पडू नये, याची आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची. आता आपल्या मुलांना पाटावर बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही, अशा रीतीने आपल्याला बसवायचं. आता ही पोटली आपल्या मुलांच्या डोक्यापर्यंत म्हणजेच आपल्याला डोक्यावरनं 7 वेळा फिरवून घ्यायची आहे. गोलाकारमध्ये घड्याळाच्या दिशेने आपल्याला फिरवायची आहे. जेव्हा आपण ही पोटली फिरवत असेल ते आपल्याला बोलायचं की या उपायाने माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकट, विघ्न, दोष दूर झाले पाहिजेत आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे. आता आपल्याला एक लहानचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही अगदी मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे. त्यामध्ये आपल्याला जो एक कापूर आहे, कापराची वडी म्हणजे भीमसेनी कापूरची जी वडी आहे ती प्रज्वलित करायची आहे. कापूर प्रज्वलित झाला की त्यानंतर जी आपण पोटली तयार केलेली, जी मुलांवरनं उतरवून गेलेली, ती आपल्याला ह्या कापुरावरनं सुद्धा 3 वेळा गोलाकारमध्ये फिरवून घ्यायची आहे. फिरवताना आपल्याला श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हा करायचा आहे. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ही पोटली घेऊन आपल्याला आपल्या घरातील मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे. बाहेर गेल्यानंतर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या खाली आपल्याला एक छोटासा खड्डा खोदायचा आहे आणि त्यामध्ये ही पोटली जी आहे ती आपल्याला पुरायची. पुरताना सुद्धा आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी की या उपायाने माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष दूर होऊन गेलेले आहेत आणि माझ्या मुलांची भरभरून प्रगतीही झाली आहे. तर तुम्हाला खड्डा खोदणं शक्य नसेल तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये, नदी, समुद्र असेल तर त्यामध्ये सुद्धा प्रवाहित करू शकतात. पण जर शक्य असेल तर मातीमध्ये पुरा, त्याचा प्रभाव जो आहे तो खूप जास्त होतो. तसेच हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे. गुरुप्रतिपदेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. हा उपाय आपल्याला वर्षातून फक्त एकदाच करता येतो. हा उपाय केल्याने आपल्या मुलांवरनं असणारी जेवढी पण वाईट शक्तींचा प्रभाव असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, नजरबाधा असेल, ती दूर होते आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्या गुरूंची आपल्यावर विशेष कृपाही होत असते आणि या दिवशी केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात, उपाय असतात, त्याचं आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. हळद ही आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दूर करते. चांदीचे नाणे धन आणि समृद्धीचे प्रतीक आहे, तर कापूर शुद्धी करण्याचे काम करतो. रेशमी पिवळा कपडा हा गुरुग्रहाशी संबंधित असून तो शुभत्व आणि ज्ञान आकर्षित करतो. हे सर्व घटक एकत्र येऊन एक शक्तिशाली ऊर्जा कवच तयार करतात, जे आपल्या मुलांचं रक्षण करतात.
म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.